टाचदुखी 1 मिनिटात बरी करणारे 21 रामबाण उपाय. वयाची 40शी जवळ आल्यानंतर अनेकांना टाचदुखीचा त्रास सुरू होतो. विशेषतः सकाळी उठल्यानंतर टाच खूप दुखू लागते. अगदी चालणे सुद्धा मुश्किल होते. परंतु 15-20 मिनिटात या वेदना आपोआप कमी होऊ लागतात. टाचदुखीची प्रमुख कारणे कोणती? कडक चपला किंवा बूट घातल्याने टाचदुखी होते. चपलेला किंवा बुटाला व्यवस्थित सपोर्ट नसल्यास टाच दुखू लागते. व्यवस्थित हिल सपोर्ट नसल्यास टाच दुखते. उंच टाचेच्या चपला दीर्घकाळ वापरल्याने सुद्धा टाच दुखू लागते. फ्लॅट फूट म्हणजेच सपाट तळवे असल्याने सुद्धा टाचदुखी होते. पायांचे स्नायू घट्ट असल्याने टाच दुखू लागते. वात वाढल्यामुळे सुद्धा टाचदुखीचा त्रास सुरू होतो. पायाच्या टाचेचं हाड कॅल्सिफिकेशन झाल्यामुळे अर्थात हाड वाढलेलं असल्यामुळे टाच दुखते. ज्यांचे तळवे सपाट असतात आणि तळव्याचा आर्च म्हणजेच कमान कमी असतो, अशा लोकांना टाचदुखीचा त्रास होऊ शकतो. लठ्ठपणा असणाऱ्या व्यक्तींना देखील हा त्रास जाणवतो. सतत हाय हिल्स सँडल वापरल्यानेही त्रास होऊ शकतो. कामाच्या ठिकाणी जास्त वेळ उभं राहणं, पळणं, ट्रेकिंग करणं यामुळेही टाचदुखी उद्भवू शकते. गर्भधारणेच्या काळात स्त्रियांचं वजन अचानक वाढतं, त्यामुळे देखील टाच दुखू शकते. ज्यांना सतत उभं राहून काम करावं लागतं, अशा लोकांमध्ये टाचेवरचं नैसर्गिक आवरण दुखावलं जातं. त्यांचा भार सहन करण्याची क्षमता कमी होते. टाचदुखी झटपट बरे करणारे 21 रामबाण उपाय. सरळ, साधा आणि सोपा उपाय म्हणजे तुम्ही पायाची चप्पल, शूज किंवा सँडल एकदा बदलून पहा. रोज थोडा वेळ 5 ते 10 मिनिटे वज्रासनात बसून बघा. अवघ्या काही दिवसात टाचदुखी ठीक होईल. झोपेतून उठल्याबरोबर सर्वात आधी पंजे वर खाली करा. नंतर बेडवरून खाली उतरून बोटांवर उभं राहा. असं निदान 8-10 वेळा तरी करा. असं केल्यानं सकाळी पाय जमिनीवर नीट ठेवता येईल. टाच दुखत असताना कोमट पाण्यामध्ये खडे मीठ टाकावे आणि या पाण्यामध्ये 15 ते 20 मिनिटे पाय टाकून बसावे. या पाण्यामुळे पायांना शेक मिळतो आणि टाचदुखी हळूहळू बरी होते. टाचदुखी हा वाताचा एक प्रकार आहे. त्यामुळे अनेक वेळा हिवाळा किंवा पावसाळा या ऋतूंमध्ये टाचदुखीची समस्या मोठ्या प्रमाणावर जाणवते. त्यामुळे या काळात घरामध्ये कायम मऊ चप्पल किंवा स्लीपरचा वापर करा. विटेचा एक तुकडा थोडासा गरम करून त्यावर रुईचं पान बांधावं आणि त्याचा शेक टाच दुखत असलेल्या भागावर द्यावा. गोड तेल आणि मीठ एकत्र करून हा लेप टाचेवर लावावा आणि टाच सुती कापडाने बांधून ठेवावी. टाच 15 ते मिनिटे बर्फाने शेकावी. शक्यतो जास्त वेळ उभं राहणं टाळावं. त्रास जास्त असल्यास जॉगिंग, धावणं हे टाळावं. शूजमध्ये हिल कप्स किंवा स्कूप्ड हिल्सचा वापर करावा. युरिक ॲसिड, कॅल्शियम वाढल्यामुळे आणि व्हिटॅमिन डीच्या कमतरतेमुळे हा त्रास होतो. टोमॅटो, मशरूम हे खाणं बंद करावं. दारू, अल्कोहोलचं सेवन कमी करावं. कोवळ्या उन्हात बसावं. होमिओपॅथी डॉक्टरला कन्सल्ट करावं. होमिओपॅथी उपचार घ्यावेत. टाचदुखीला प्लॅन्टर फॅसिटिस असंही म्हणतात. हा आजार ॲक्युपंक्चरने बरा होतो. स्वतःच्या मनानं व्हिटॅमिनच्या गोळ्या घेऊ नयेत. शूजमध्ये व्हॅल्गस पॅड किंवा मीडियल वेज वापरल्यास दुखण्यास बराच आराम पडतो. माहिती आवडल्यास लाईक, शेअर व सबस्क्राईब नक्की करा. ही ओनली मराठी यूट्यूब चॅनलची प्रस्तुती होती. धन्यवाद.